न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। हिरव्या चादरींच्या आड दडलेलं अतिक्रमण आता सहन होणार नाही। आमदार संग्राम जगताप। बालिकाश्रम रोडवरील थडग्यांचे अतिक्रमण हटवा, अन्यथा हिंदू बांधव रस्त्यावर उतरतील। आमदार संग्राम जगताप। बालिकाश्रम रोडवरील अनधिकृत मजार आणि थडग्यांचे अतिक्रमण तातडीने काढा, अशी ठाम मागणी आमदार संग्राम जगताप यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे केली आहे। अहिल्यानगर शहरातील रस्त्यांवरील वाढत चाललेल्या मजार आणि थडग्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून या ठिकाणी कार्यक्रम घेतले जात असतात आणि रस्ते बंद केले जातात। काही विशिष्ट समाजाकडून हिरवी चादर टाकून अनधिकृत मजार बांधून वक्फ बोर्डाकडून जागांवर हक्क सांगण्याचा गंभीर कट आहे। यामुळे हिंदू बांधवांमध्ये तीव्र अस्वस्थता असून या अतिक्रमणांवर कारवाई होणे गरजेचे आहे। आयुक्तांनी 15 दिवसात अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासन दिले आहे। यावेळी सागर बेग, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, भीमराव आव्हाड, राहुल सांगळे, बाली बांग, सचिन जगताप, मळू गाडळकर, दिनेश जोशी, मंगेश खताळ यांसह हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जर वेळेत कारवाई झाली नाही तर हिंदू बांधव आंदोलन करण्यास भाग पाडले जातील, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय। अहिल्यानगर शहरामध्ये अनधिकृतरित्या रस्त्यावरती अनेक आपल्याला थडगे वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतात। आज जसं गेल्या काही दिवसापूर्वी सकल हिंदू समाजानं कर्जत तालुक्यातील असणारं सिद्धटेक देवस्थान जे अष्टविनायकापैकी एक आहे, तिथं देखील आपण जर पाहिलं तर एक अनधिकृतरित्या असं एक उभारण्यात आलेलं होतं। तर त्याचा प्रशासनाने, आम्ही सगळे मंडळी हिंदुत्ववादी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून जात असल्या कारणानं तिथं प्रशासनाने काही प्रमाणामध्ये तिथं काढण्यात आलं, पण त्याचे जे उरलेले जे काही अवशेष होते तर ते देखील आज तिथून पाडण्यात आले आहे। व आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना देखील आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीनं गेल्या काही दिवसापूर्वी निवेदन दिलेलं होतं। त्याच्यावर त्यांनी अद्यापरित्या कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेलेली नाही आणि जर ही कारवाई त्यांच्या हाती घेतली नाही तर निश्चित रूपानं जसं आज सिद्धटेक या ठिकाणी कारवाई हिंदू संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली, सर्व आमच्या हिंदू बांधवांच्या वतीने करण्यात आली, तर येत्या काही दिवसांमध्ये जर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तसं कारवाई जर केली नाही तर तशाच रीतीनं कुठंतरी कारवाई करण्याचं काम हिंदुत्ववादी सर्व आमचे हिंदू बांधवांच्या वतीने केले जाईल आणि जे काही त्याच्या बाबतीतले पडसाद असतील तर त्याच्याकरता पूर्णतः महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन याला जबाबदार राहील। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर।